त्याच्यामुळे सर्व गोष्टींनी ज्या भजनामध्ये पाहिजेत ते 100% भेटणार. काय कर्म कोणाला चुकलं नाही, बरोबर की नाही. एक ना एक दिवस आपल्याला सर्वांनाच जायचं आहे, पर्याय नाही. पण आजचा दिवस सुखाने जगता आलं पाहिजे. कारण लक्षात ठेवा, जो विश्वाचा विधाता आहे पांडुरंग, जो विश्वाचा विधाता आहे, ज्यानं अख्खं महाभारत घडवलं, शेवटचा क्षण आहे, शेवटचा क्षण महाभारताचा, अर्ध महाभारत संपत आलंय आणि कर्ण आणि अर्जुन आमने सामने आलेले आहेत. आणि कृष्णाला माहिती आहे आज कर्णाचा शेवटचा दिवस आहे. कृष्ण विचारात पडलाय आज नेमकं घडणार काय आहे. सर्व करता करवित आहे ना, तो बसलाय रथावर. वा, करता करविता रथावर बसलाय. कर्ण समोर आहे, अर्जुन समोर आहे. अर्जुनाने कर्णावर बाण सोडलेले आहेत, हजारो बाण सोडले. शेवट ज्यावेळेला रथ जमिनीमध्ये घुसला गेला, कर्ण खाली उतरला आणि त्यावेळेचा शेवटचा बाण अर्जुन सोडणार होता. कृष्णाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. हनुमंतराय झेंड्यावर बसलेले, भगवा झेंडा सांभाळतात वरती हनुमंतराय. हनुमंतरायाने वर्ण प्रश्न केला श्रीकृष्णाला, काना अरे अख्खं महाभारत पाहिलं रे, संपत आलंय आणि तुझ्या डोळ्यात कधी पाणी पाहिलं नव्हतं, पण आज डोळ्यात तुझ्या पाणी आलंय, पाणी आलंय. म्हणता 2 मिनिटात थांब, त्याचं उत्तर तुला मिळेल. काय सांगितलं? 2 मिनिटात थांब, त्याचं उत्तर तुला मिळेल. आणि अर्जुनाने बाण सोडला, कर्णाचा शिरच्छेद केला. कर्ण जाग्यावरती कोसळला गेला आणि त्यावेळेला हनुमंतराय वरून पाहतोय आणि कृष्णाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी खाली येतंय आणि मागे जो बाण सोडणार आहे ना, तो हसायला लागलाय. त्याच्या मनामध्ये आनंद झालाय, तो हसतोय. हनुमंतरायने पुन्हा प्रश्न केला, रे एक हसतोय दुसरा रडतोय, कारण तरी काय? कारण काय म्हटल्याच्या नंतर श्रीकृष्णाने सांगितलं, तो हसतोय का त्याचा प्रश्न त्याला विचार, मला प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी देणार. काय सांगितलं श्रीकृष्णाने? हनुमंतरायाने अर्जुनाला प्रश्न केला, अरे पुढचा जो सारथी आहे ना, तो रडतोय, त्याच्या डोळ्यातून पाणी पडतंय आणि तू हसतोयस, ह्याचं कारण काय? अर्जुनाने सांगितलं, म्हणता ज्याच्यासाठी मी लढाई करत होतो ना, तो माझा आयुष्यातला दुश्मन एकच होता जास्तीत जास्त, आणि तो कर्ण होता. त्याचा शेवटचा आज मी केलाय, त्याला मी शेवटचं नाहीसं करून टाकलंय. तो मरून आता वरती चालला, बरोबर की नाही? माझा दुश्मन नाहीसा झाला म्हणून मी हसतोय. मी हसतोय, आता मी युद्ध जिंकलं. कारण कर्ण एक महाबालंकर होता ना, म्हणून मी हसतोय. श्रीकृष्णाला विचारलं, तू रडतोस का? म्हणाला, अरे एक जो धर्म होता, एक धर्म होता, तो आयुष्यात कधी खोटा बोलला नव्हता, पण एकदाच मी त्याला खोटं बोलायला लावलं, धर्मराजा. पण अख्ख्या महाभारतामध्ये 2 वेळा ज्याच्या दारात जाऊन भीक मागितली कर्णाच्या, की बाबा तू ही बाजू सोड आणि पांडवांच्या बाजूला ये, अख्ख्या महाभारतामध्ये कधी खोटा बोलला नाही तो कर्ण. या जगातला सर्वात श्रेष्ठ योद्धा आज भूमीवरून सोडून चाललाय आणि त्याचं दुःख मी माझ्या डोळ्याने मरताना पाहतोय आणि त्याचं दुःख माझ्या डोळ्यात दिसतंय. हनुमंतराय म्हणाला, कर्ण एकमेव असा योद्धा आहे, अर्जुन जिंकला ह्याचा मला आनंद नाही आहे, पण कर्ण जातोय ह्याचं मला दुःख आहे. म्हणून म्हटलेलं आहे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. बुवा आयुष्यात काय नाही आहे, जेव्हा शपथ सांगतो, तुझ्या खातच त्या अंगात वसता आणि मी खातय त्या वसत नाही. याचा कारण एकमेव, आराम करू पण हो जीवा, तू आपलं डुकरासारखं पडून राहतोस. आयुष्यभर डुकरासारखंच झालं सा, गट्टा कसा लावला नाही बघा. त्या दिवशी मला फोन केला, थांबले म्हटलं, काय झाला काय? म्हणता, बघला बरेच वर्ष काय नव्हता, पण हल्ली मका चष्मो लागलो. म्हटलं, चष्मा लागलो याचा वाईट वाटून घेण्याचं कारण काय? लहान लहान पोरांचा चष्मा लागता, बरोबर की नाही? आता वय वाढल्याच्या नंतर आपणाक पण लागतं. लोक म्हणतात चष्मा लागलो याचा वाईट वाटत नाही. अरे मग म्हटलं, तुका वाईट वाटतं तरी कसला? म्हणता चष्मा लावून फक्त घराच्या बाहेर लई बस, की शेजारीने म्हणता, चष्म्यात छान दिसत नाहीये तुम्ही. अरे म्हटलं, शेजारीने म्हणताना चष्म्यात छान दिसत नाही, मग काढून टाकायचा. अरे म्हणता, मी चष्मा काढीन रे, पण मी चष्मा काढलो की माका शेजारीने दिसत नाही. बाकी काय नाही, हे सगळे लावलेले चष्मे बोले शेजारी बघूच लावले नाहीत. नाही तर तू म्हणशील तुझं भरोसा नाही आहे शपथ, माणूस तसं भारी. पण एक गोष्ट
लक्षात ठेवा, आयुष्यात जिंदगीमध्ये हसत राहिलं पाहिजे आणि हसणं हे तुमच्यासाठी प्रत्येकाच्या शरीरासाठी महत्वाचं आहे मंडळी. आणि टाळी ही ब्रह्मानंद टाळी वाजवली पाहिजे. एकदा जोरदार टाळी आपल्यासाठी वाजवा, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. बाळासाहेब बरोबर की नाही? छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि त्यांनी दिलेला या महाराष्ट्रामध्ये हरिभजनाचा वसा, आम्ही संतांचा वसा चालवतोय म्हटल्याच्या नंतर त्या पद्धतीचं भजन झालं पाहिजे, नाहीतर काय उपयोग होणार नाही. बरोबर की नाही? वेळ फार कमी आहे, थोडक्यात जाणार पुढं. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, जे करायचं आहे त्याला हितच भरायचं आहे. कोण काय घेऊन जाणार नाही आहे. बंगला माडी काय कामाची राहणार नाही. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी सांगतो, म्हाताऱ्यांपासून कोताऱ्यांपर्यंत प्रत्येकाकडे मोबाईल आहे की नाही? लहानांपासून मोठ्यांपर्यंत सकाळी उठलात, फ्रेश झालात, मस्तपैकी शायनिंग मारायची, 7-8 फोटो काढायचे. अगदी सेल्फी काढा, वल्फी काढा, काय करायची ती कुल्फी काढा, 7-8 फोटो काढा. पोरासनी पण सांगणार, म्हातारासनी पण सांगणार, आणि आम्ही पण आता म्हातारपणाकडे जाणार आहे, कोण तरुण राहणार नाही. बरोबर की नाही? सेल्फी काढायची, कोणाच काय जमलाच नाही तर बारक्या पोरक्याक सांगायचा, तो फास्टर राहायच्यात, त्याका सांगायचा हे इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप सगळीकडे पाठव, सगळीकडे पाठव. लक्षात ठेवा, का सांगतोय? जिवंतपणे आपण सर्वजण फोटो काढू, मेल्याच्या नंतर तुम्हाला आणि मला एकाच फोटोत जायचा आहे. नो हलिंग नो डुलिंग, ओनली गरमी फिलिंग. लक्षात ठेवा. म्हणून जिवंतपणे सगळ्याकडे हसणारे भारी वाले. चला रुपावला सुरुवात करतो, पुढे जातो. वेळ साहेबांनी सांगितलं त्या वेळामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार.